तर मग कसं आहे पब्लिक, तर आपलं स्वागत आहे आपल्या 25 व्लॉगमध्ये. तर आज आम्ही गेलो होतो मस्त खंबाळ्याला, कारण की आमची जनरल द्यायची बाकी होती. तर मी मस्त माझी पोस्ट दिली. तर यांना बोललो तुम्हाला यायचं की नाही मॅडमला भेटायला. तर मी म्हटलं थांब म्हटलं. मग त्यांना म्हटलं चला तुम्हाला पण सही पण घेऊन देतो मॅडमकडून. त्या मग शुभमनी मस्त 2 बोटं दाखवली. त्याला म्हटलं चला आता मध्ये जाऊ. तर मग तिकडून आल्यानंतर मग आपल्या डार्लिंगला घेतलं. तर डायरेक्ट शानकारला गेलो, कारण की आपली आज दोनों भेटणार होती. तर मस्त दोनोला पण तिथून घेतलं. तर मग डार्लिंगला म्हणलं तुम्ही ती गाडी घ्या, मी गाडी घेतो. तर मग दोनोला घेऊन तर निघालो होतो आम्ही, कारण की खर्च खूप झाला होता, कारण की आपली गाडी 2 वर्षांमधून एकदाच आजारी पडली, इतकी फुल डायरेक्ट जाम. तर मग मस्त आम्ही आमचं पण येऊ घेतलं, डार्लिंगचं पण येऊ. डार्लिंग म्हणे एकच नंबर म्हणे हात सुडूक. म्हटलं नका डार्लिंग, एकदा गाडी गेली तर डबल येणार नाही. तर मग डायरेक्ट मस्त आपले पंपावरती मस्त डिझेल पण टाकलं. मग घरी आलो. तर या सूरजनी पण भिजवलं होतं, कारण की सकाळीच रंगपंचमीचा वेळ होता. तर मग सगळं यांनी भिजवलं. हा मला म्हणे एकाचा आयफोन आणलाय चोरीचा. मला वाटलं काय देऊन टाकू मस्त कुठंतरी. तर मग येणं डायरेक्ट मला इतकं भरावलं की डायरेक्ट मग मला तोंड दाखवायला जागा नाही राहिली. तर मग तिकडून आल्यानंतर मग आपल्या मामांची गाडी घ्यायला गेलो होतो. आपले मामा आहे, तर मामांची गाडी पण घेतली. तर मग मस्त कॉंग्रॅच्युलेशन मामा, ते ब्लॉग बघत असतील. तर मग मामा लगेच आपली छोटे मामा लगेच आपली गाडी चालवायला बसले, आपली धन्नो. तर ते बोलले आपल्या गाडीचं एक्सपिरियन्स कसं आहे ते पण पाहू. तर मग अथर्व पण बसला होता, त्याला म्हटलं पाहून घ्या कशी. तर मग कारण की त्याची 10वीची पेपर चालू होती, त्याला मग काही वेळ पण नव्हता. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईव्ह वगैरे असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.